नमस्कार मित्रांनो, मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी शुभम पवार तुमचे स्वागत करतो। आज आपण आपले सरकार महाडीबीटीवरती ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा आहे ही लाईव्ह प्रोसेस पाहणार आहोत। तसेच किती टक्के अनुदान आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत आणि पात्रता काय आहे हे पण तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे। सगळी प्रोसेस लाईव्ह असेल। लॉग इन करण्यापासून रजिस्ट्रेशन पासून जे फॉर्म सगळं पेमेंट होस्तोपर्यंत सगळी लाईव्ह प्रोसेस राहणार आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरू करूयात। मित्रांनो, ट्रॅक्टर योजना ही राज्य कृषी यांत्रिकरण योजनेमध्ये मोडली जाते। तर याच्यामध्ये जे अनुदान आहे ते सर्वात प्रथम ट्रॅक्टर योजनेला दिले जाते, त्यानंतर ज्या नवी योजना असतात त्याच्यामध्ये दिले जाते। तर याच्यामध्ये आपण सर्वात प्रथम ट्रॅक्टर अनुदान याबद्दल माहिती घेणार आहोत। तसेच आपण त्याची कागदपत्र कोणती आहेत, तसेच पात्रता काय राहील हे पण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण आता पाहूयात की ट्रॅक्टर योजनेसाठी तुम्हाला कोणकोणती पात्रता आवश्यक आहे। तर सर्वात प्रथम जर तुम्ही बघितलं, शेतकऱ्याचे आधार कार्ड हे असणे अनिवार्य आहे। तसेच शेतकऱ्याकडे 7/12 उतारा व 8 असावा। तसेच शेतकरी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मधील असल्याचा जातीचा दाखला आवश्यक राहील। फक्त एकाच अवजारासाठी अनुदान देय राहील, म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र किंवा अवजार। कुटुंबातील व्यक्तींच्या नावे ट्रॅक्टर असल्यास ट्रॅक्टर चालित अवजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल, परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा तुम्हाला जोडावा लागेल। एखाद्या घटकासाठी किंवा अवजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक किंवा अवजारासाठी पुढील 10 वर्ष अर्ज करता येणार नाही, परंतु इतर अवजारासाठी तुम्हाला अर्ज करता येईल। उदाहरणार्थ जर तुम्ही पाहिलं, एखाद्या शेतकऱ्याला सन 2018-19 मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील 10 वर्ष ट्रॅक्टरचा लाभ मिळणार पात्र ठरणार नाही। सन 2019-20 मध्ये इतर अवजारासाठी तो लाभ पात्र राहील। हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर आपण पाहूयात की कोणकोणती आवश्यक कागदपत्रे आहेत जे की तुम्हाला ते लागणार आहेत। आधार कार्ड आहे, तसेच 7/12 उतारा, 8 दाखला, तसेच खरेदी करायच्या अवजाराची कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेचे दिलेला तपासणी अहवाल, तसेच जातीचा दाखला, तसेच स्वघोषणापत्र लागेल, तसेच पूर्वसंमती पत्र सुद्धा याच्यासोबत तुम्हाला लागेल। तर आता आपण पाहूयात ही कागदपत्रे तुम्हाला संपूर्ण लागणार आहेत आणि यानंतर आपण आता किती अनुदान आहे हे आपण पाहूयात। तर त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम इथे दिलेल्या माहितीवरती क्लिक करायचं, जिथं व्ह्यू बेनिफिट या पर्यायावरती क्लिक करावं लागेल। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर एक PDF फाईल ओपन झालेली दिसेल, याच्यामध्ये मी ओपन करून दिलेली आहे। तर याच्यामध्ये तुम्ही ट्रॅक्टरसाठी अनुदान बघितलं तर 2WD साठी वेगळं आहे, 4WD साठी वेगळं आहे। तर सर्वात प्रथम 2W मध्ये पण जे जे प्रकार आहेत ते तुम्ही पाहू शकता। तसेच त्यासाठी जे अनुदान आहे ते त्याच्या समोर दिलेले आहे। अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती, अल्पभूधारक आणि शेतकरी महिला असेल तर त्यांना 1 लाख हे जास्तीत जास्त अनुदान राहील। तसेच इतर लाभार्थी असतील, इतर लाभार्थ्यांसाठी 75,000 हे अनुदान राहील, म्हणजे 50% अनुदान तुम्हाला SC ST जे आहे किंवा शेतकरी महिला असेल त्यांना राहील आणि इतर लाभार्थ्यांना आहे 40% अनुदान राहील। हे तुम्ही पाहू शकता। अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी SC ST जे आहेत त्यांना 1 लाख रुपये जास्तीत जास्त अनुदान देण्यात येईल। तसेच इतर लाभार्थी पण जे असतील त्यांना 75,000 इतके अनुदान देण्यात येईल। अशा प्रकारे तुम्ही हा संपूर्ण चार्ट पाहून घ्या। याचा मी PDF फाईल पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, त्याच्यावरून तुम्ही डाउनलोड करून घ्या। तर चला आपण पुढील प्रोसेसमध्ये जाऊयात। सर्वात प्रथम तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावरती जायचं आहे। त्यानंतर नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या पर्यायावरती आल्यानंतर तुम्हाला समोर असा इंटरफेस दिसेल, त्याच्यामध्ये तुमचं जे आधार कार्डवरती नाव असेल ते आधार कार्डवरचं आहे तसं नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचा एक ID बनवायचा आहे, वापरकर्त्याचे नाव तुम्ही खाली युजर नेम टाकू शकता, ते वाचू शकता। खाली नोंद काय दिलेली आहे, कसं टाकायचं, पासवर्ड टाकायचा, दोन्हीकडे तुम्ही सेम पासवर्ड टाकून
खाली वाचून घ्यायचं की कसं युजर नेम बनवायचं आहे, पासवर्ड कसा बनवायचा आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आय डी इथे टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तो व्हेरीफाय करायचा आहे. त्यानंतर OTP पाठवावरती क्लिक करायचं. OTP पाठवलं गेलं तर ओके करायचं आणि तो ईमेलवरती तुम्हाला जो OTP आला असेल तो तुम्हाला इथे टाईप करायचा आहे. आता मी इथे OTP जो आहे तो टाईप करतो आणि ईमेल आय डीचा OTP तपासावरती क्लिक केलं. तो तपासला गेला. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला. मोबाईल नंबर इथे टाकल्यानंतर खाली वरती जे मोबाईलवरती टाकून इथं OTP टाकायचा आहे, जो मोबाईलवरती आला असेल तो. मोबाईलवरचा OTP इथे टाकल्यानंतर मोबाईल क्रमांकाचा OTP तपासा ह्या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. तेव्हा तो तुमचा मोबाईल नंबर व्हॅलिडेट होईल आणि तुम्ही पुढच्या प्रोसेसला जाऊ शकता. तुमचा अशा प्रकारे व्हॅलिडेट झाल्यानंतर तुम्हाला खाली जे सिक्युरिटी कोड दिला असेल तो सिक्युरिटी कोड टाकायचा आहे आणि नोंदणी करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. नोंदणी करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन हे होऊन जाईल. तुम्हाला असा एक मेसेज येईल, वापरकर्ता नोंदणी ही सक्सेसफुल झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला आता होम पेजवरती आल्यानंतर लॉग इन करायचं आहे. त्याच्यामध्ये तुमचा जो ID वापरला असेल तुम्ही आणि पासवर्ड जो टाकला असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. इथे मी टाकून घेतो आणि लॉग इन करतो. लॉग इन केल्यानंतर इथे बघा हे नाहीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड आहे का होयवरती क्लिक करायचं. इथं आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर OTP किंवा बायोमेट्रिकच्या साहाय्याने तुम्ही करू शकता. मी OTP वरती क्लिक करतो. OTP पाठव पर्यायावरती क्लिक केल्यानंतर OTP जाईल. OTP आल्यानंतर तुम्हाला इथं OTP टाकायचा आणि त्यानंतर OTP तपासा या पर्यायावरती क्लिक करायचं. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा लॉग इन करावे लागेल, जेणेकरून तुम्ही पुन्हा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं संपूर्ण माहितीही भरायची आहे. त्यानंतर सर्वात प्रथम आता मी इथं पुन्हा लॉग इन करून घेतो. इथं मी ID टाकतो. त्यानंतर इथं मी पासवर्ड टाकतो. त्यानंतर खाली आल्यानंतर सिक्युरिटी कोड हा टाकून घेतो. सिक्युरिटी कोड टाकल्यानंतर लॉग इन करा या पर्यायावरती क्लिक करतो. लॉग इन करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर इथे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला तुमची जी प्रोफाईल आहे 100% पूर्ण करायची आहे, त्याशिवाय तुम्ही अर्ज करू शकणार नाही आहे हे सांगितलं आहे. ओके बटनावरती क्लिक करायचं. ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे क्लिक करा या पर्यायावरती तुम्ही क्लिक करू शकता. इथे क्लिक करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता व जो शेतजमिनीचा तपशील आहे या तिन्ही गोष्टी तुम्हाला भरायच्या आहेत. तर इथे तुमचं नाव असेल, तुम्ही मोबाईल नंबर असेल, वैयक्तिक अजून एक मोबाईल नंबर असेल, वडिलांचं नाव असेल, तुमची कास्ट जी असेल, जात वगैरे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. तुमचा पॅन कार्ड नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तुमची जात इथं तुम्ही निवडू शकता, SC ST किंवा अदरमध्ये. कौटुंबिक माहिती तुम्ही इथं भरायची आहे, उत्पन्न किती आहे, त्यानंतर अपंग वगैरे आहे का, असेल तर आहे, नसेल तर नाही. त्यानंतर बँकेचा तपशील तुम्हाला इथे भरायचा आहे. बँकेचा अकाउंट नंबर असेल, IFSC कोड असेल, याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. होयवरती क्लिक करून बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड हे टाकून ॲटोमॅटिकली शाखेचं नाव येऊन जाईल. त्यानंतर सर्व पर्याय हे जतन करायचे आहेत. आता मी सगळी माहिती भरलेली आहे, त्यामुळे इथं प्रोफाईल जी आहे ती संपूर्णतः 100% दाखवत आहे. हे बघा वैयक्तिक तपशीलमध्ये जायचं आहे तुम्हाला. त्यामध्ये वैयक्तिक माहिती, पत्ता आणि शेतजमिनीचा तपशील हे पूर्ण आहे का हे चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत मुख्य पृष्ठावरती यायचं आहे. मुख्य पृष्ठावरती आल्यानंतर अर्ज करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. अर्ज करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे की सर्वात प्रथम तुम्ही कृषी यांत्रिकीकरण म्हणजेच ट्रॅक्टर योजना ही बघत आहात, तर त्यामध्ये तुम्हाला बाबी निवडा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बाबी निवडा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे मुख्य घटक आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा मुख्य घटकमधला जो ट्रॅक्टर आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर किती WD ते तुम्हाला सिलेक्ट करायचं. त्यानंतर किती HP आहे ते सिलेक्ट करायचं. हे केल्यानंतर तुम्हाला मी संपूर्ण संमतीशिवाय कृषी यंत्री करणार नाही, जे अवजार आहे ते त्याची ओके करायचं. जतन केल्यानंतर तुम्हाला असा एक खाली पर्याय येईल ज्याच्यामध्ये तुम्ही जतन केलेलं आहे. त्यानंतर संपूर्ण तुम्हाला परत मुख्य पृष्ठावरती यायचं आहे. मुख्य पृष्ठावरती आल्यानंतर पुन्हा तुम्हाला अर्ज करा या पर्यायावरती क्लिक करायचं. आता तुम्हाला त्या अर्जाचा
दाखल करायचा आहे वरती, तर अर्ज सादर करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. या पर्यायावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही जो अर्ज भरलेला आहे तो तुम्हाला इथं पहा या बटनावरती क्लिक करायचं. यामध्ये तुम्ही इथं खात्री करून घ्यायची सगळी माहिती बरोबर आहे का, परत तुम्हाला याचं दुरुस्त करता येणार नाही आहे. पहावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्राधान्य निवडायचं आहे. एक पहावरती क्लिक करायचं. इथं योजनेनंतरच्या बाबीची निवड त्या सर्व अटी शर्ती मान्य राहील. त्यानंतर अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक करायचं. अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता तुमचे पेमेंट करायचं आहे. मेक पेमेंट व या पर्यायावरती मी क्लिक करतो. आता इथं पेमेंट करायचं आहे. तुम्ही या UPI वगैरे वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड या पर्यायाने क्लिक करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही अगोदर कशावर पण क्लिक करा. त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट या पर्यायावरती क्लिक करा. आता याच्यामध्ये तुम्ही कोणतंही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, भीम UPI वगैरे हे वापरून, मी इथं भीम UPI वापरतो. त्यानंतर पे या पर्यायावरती क्लिक करतो. फक्त तुम्हाला इथं 23 रुपये चार्ज कट होईल. त्यानंतर पे केल्यानंतर तुमच्या जे पेमेंट आहे ते सक्सेसफुल प्रोसेसिंग होईल. इथे रिफ्रेश बटन दाबू नका. पेमेंट झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावरती क्लिक करायचं. त्याच्यामध्ये पेमेंट पेंडिंग, छाननी अंतर्गत अर्ज, मंजूर अर्ज, नाकारलेले अर्ज असे दिसतील. त्याच्यामध्ये तुम्हाला छाननी अंतर्गत अर्जमध्ये तुमचा अर्ज दिसेल. त्याच्यामध्ये पावतीवरती क्लिक केल्यानंतर तुमची पावती येईल, जे की तुम्ही 23 रुपयाचं पेमेंट केलं आहे. त्यानंतर तुमचं तसेच तुमचं जे आहे जो अर्ज सादर झालेला आहे ट्रॅक्टरचा तो तुम्हाला या पावतीमध्ये दिसेल. तसेच मंजूर अर्जमध्ये तुमची जर लकी ड्रॉमध्ये झाला तर मंजूर अर्जमध्ये जाणार आणि जर रिजेक्ट झाला तो नाकारलेल्या अर्जमध्ये जाईल. प्रकारे ही प्रोसेस आहे. संपूर्ण प्रोसेस तुम्हाला लाईव्ह दाखवलेली आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.